ढाम 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 सुरू होऊन जातं. आणि आताही टमाटर 1 किलो, बेस टमाटर 1 किलो. ते सांगते की मी ब्लॉग का बनवते आहे, कारण मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचं आहे. त्याआधी आपण बाहेर निघू. अच्छा, तुला एक गोष्ट माहिती आहे का? काय? माझे 20 रुपये वाचले पाहिजे म्हणून मी रोज पायी. सो येस, थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की मी काहीतरी एक्साइटिंग आणि इम्पॉर्टंट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो येस, 3, 2, 1. सो हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल मधुमधिरा 18. आणि आज होता माझ्या मॉर्निंग शिफ्टचा लास्ट डे. तर मी तुम्हाला समोर सांगते की मी ब्लॉग का बनवते आहे, कारण मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचं आहे. त्याआधी आपण बाहेर निघू. सो हम आ गए हे घर में. चप्पल बिप्पल काढून घ्या. हे सकाळी खूप थंडी वाजत होती म्हणून हे मी असं विचित्र जॅकेट वेअर केलं आहे. बट कोई ना, अच्छा दिख रहा है, मैं भी अच्छा दिख रहा है. बेल वाजवायचं सोडून दार वाजवता. आई, असं वाटत आहे की आई घरी नाही आहे. सो लेट्स चेक विथ आई. इतका वेळ लागला दार उघडायला. मी आता त्या तिथे चाबी शोधत होती. अच्छा, तुला एक गोष्ट माहिती आहे का? काय? माझे 20 रुपये वाचले पाहिजे म्हणून मी रोज पायी पायी येते. छान. किती जमले आतापर्यंत? नाही, मग ते 20-20 रुपये जमा करून एका हप्त्यात एक फॅमिली पॅक पाणीपुरी घेऊन. छान 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 आयडिया, छान आहे ती. पण काहून वाचवते माहित नाही. शाळेत जाते का तू? आता लहान आहे. शाळेच्या पूर्वी आम्ही असं करायचं आधी. पण माहित नाही, मला असं वाटतंय तिथून तेवढं पाहिजे जाईन, मग तिथून घरी पाहिजे जाऊन जवळच काय कशाला ऑटो करू. माझ्यासारखीच आहे तशी. मी अशीच करायची. मी आताही करते कधी कधी. मग ते तू दिलेले 20 रुपये 10-10चे कॉईन तसेच बॅगमध्ये जमा झाले खूप सारे. घेऊन जाते मी आणि वापस घेऊन ये. हां, बॅगमध्ये ठेवून. मग एखाद्या दिवशी वाटलं असतं मग पाणीपुरी खाऊन घेते असतं. म्हणजे वाटलं तर, असं रोज नाही खात. रोज नाही खात, नाही तर म्हणजे रोज खाते. पण वाचले तर पैसे काहीच नाही, सेव्हिंग्स काहीच नाही झाली आहे. वाचल्याने वाचत नसते. मग कसे वाचते? वाचल्याने वाचत असते का? पण मी विचारच करते की मी काहून पायी पायी येते रोज. 20 रुपये वाचले पाहिजे म्हणून मी पायी पायी येते, पण वाचवले काहीच नाही आजपर्यंत. काय लॉजिक आहे याच्यात? आता मला कंटाळा येतो. पण लॉनच्या समोर घर घेणं आणि मेन रोडवर घर घेणं याच्यात खूप डिसएडव्हान्टेज आहे. डिसएडव्हान्टेज आहे सांगत आहे तुला. बदलव मग का? किती आवाज येत राहते, काही झोप नाही होत, काही नाही होत. रोज संध्याकाळ झाली की एक नवीन लग्न, एक नवीन वरात. कधी झोपणार आहे माणूस? काय शोधत आहे का? मला काय माहित, मच्छी धाग्याचा बंडल. सो आमच्या घरात इथे रोजचे नुसते लग्न होत राहते. रोज वरात, बँड. सो हा एक डिसएडव्हान्टेज आहे. जर तुम्ही कॉर्पोरेटवाले असाल, माझ्यासारखे शिफ्ट चेंज आणि जॉब करत असाल, तर प्लीज लॉनच्या समोर कधीच घर घेऊ नका. जेव्हाही मी काही विचार करते की काहीतरी शूट करेन, काहीतरी करेन, तेव्हा लगेचच इथे ढाम 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 सुरू होऊन जातं. आणि आताही टमाटर 1 किलो, बेस टमाटर 1 किलो. ते बाय द वे व्ह्यू चांगला आहे इथून. सो आता मी पटकन फ्रेश होऊन जाते. तसंच आळस करता आल्यापासून आणि भेटते तुम्हाला 2 मिनिटात. आज मी ब्लॉग टाकणार आहे मोठा. कशाला फालतूपणा करते? सकाळी उठून दे, फॅन बंद करून दिला.
मला वाटलं लाईट गेले, गरमी किती गरमी होती. मी लाईटची बटन बंद केली, ती पंख्याची झाली असं. मला वाटलं लाईट गेले म्हणून मी झोपली. पाहते त्याचा पंखा घर सुरू, म्हटलं लाईट नाही गेली, बैताळी लाईट बंद. बैताळ बैताळ नको म्हणून मला, बैताळ गेला म्हणून. मग तुला खूप गरमी झाली का? मग गरमी झाली म्हणूनच तर उठले मी. आज तू उठली नाही ना, मी गेली तेव्हा म्हणून. कशाला काही काम नसून तू हुडक वाढत डब्बे वाजव कपाटात. सो येस एव्हरीवन, जसं की तुम्ही बघितलं याआधी मी काय बडबडत होते आणि आणि माझी मस्ती, पण एक मिनिट, हे काय होत आहे? सो येस, थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की मी काहीतरी एक्साइटिंग आणि इम्पॉर्टंट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो येस, आज मी त्याच्यासाठी हा व्लॉग कंटिन्यू करते आहे. जे आधीचे तुम्ही क्लिप्स बघितले ते माझ्या मॉर्निंग शिफ्टच्या लास्ट डेचे होते ॲक्च्युली. आणि लास्ट डे असं मी का म्हणते आहे, कारण याच्यानंतर तुम्ही मॉर्निंग शिफ्ट करणार नाही. सो आज मी तुम्हाला हे इम्पॉर्टंट सांगायला हा व्हिडिओ शूट करते आहे की मी ॲक्च्युली रिझाईन टाकलेला आहे. सो हा खूप महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे माझ्या आयुष्यातला. सो मी असं स्वतःलाच चॅलेंज दिलेलं आहे की नोटीस पिरियडच्या लास्ट 30 डेजमध्ये मी 30 डेज व्हिडिओ चॅलेंज घेणार आहे, ज्यात रोज एक लॉंग व्हिडिओ येईल आणि शॉर्ट व्हिडिओ ते येतातच, तुम्ही बघताच. सो येस, हीच एक इम्पॉर्टंट गोष्ट होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर तुम्हीही मला सपोर्ट करा, मोटिवेट करा आणि असंच आपण ब्लॉग्समध्ये भेटत राहू. सो आज हा व्हिडिओ बनवते आहे मी. आज डेट आहे 8 नोव्हेंबर. माहीत नाही मी हा व्हिडिओ कधी पोस्ट करेल, पण 8 नोव्हेंबरपासनं 8 डिसेंबरपर्यंत माझा 30 डेजचा लास्ट 30 डेज उरणार आहे. तर तसं आमचा 3 महिन्याचा नोटीस पिरियड असतो, पण मी आतापर्यंत हे रिव्हील केली नव्हती गोष्ट. सो आता हा चॅलेंज घेत आहे म्हणून मी ही गोष्ट तुमच्यासोबत रिव्हील केली. सो स्टे ट्यून, सपोर्ट करत राहा. मला नाही माहीत समोर काय होणार आहे काय नाही होणार आहे, पर जीवन में रिस्क लेना बहुत ज़रूरी है. कारण मला खूप जास्त हेल्थ इश्यूज वाढले होते, ज्यामुळे मी खूप एक्झॉस्ट झालेली होती आणि मी खूप एक्झॉस्ट फील करत होती की कुठल्याच गोष्टीसाठी वेळ नाही, फॅमिली टाईम नाही, मी टाईम नाही. म्हणजे एकदम आपण अडकून जातो ना. आणि वरून शिफ्ट चेंज, तर त्यामुळे जी सकाळी जेवण करायची लागलेली सवय होती ती रात्री होऊन जात होती आणि खूप जास्त हेल्थ इश्यूज मी फेस करत होते. तर आफ्टर 2.8 इयर नंतर मी हा डिसिजन घेतला आहे आपलं मन घट्ट करून. सो स्वामींच्या कृपेने सगळं ठीक होईल मला माहीत आहे, आणि काही ना काही मी मोठंच करणार आहे आयुष्यात, हेही मला माहीत आहे. सो ज़्यादा टाइम ना गवाते हुए अभी करते हैं ये वीडियो को यहीं पे एंड. डू लाईक शेअर सबस्क्राईब, आणि रोज रोज आता व्हिडिओज येतील तर तुम्ही नक्की एन्जॉय करा, बघत राहा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक शेअर सबस्क्राईब अँड बाय बाय.